खरं तर या विधेयकामध्ये वहिवाटीने वक्फ या विषयामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये असं वक्फ तुम्हाला करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद आहे. प्रश्न फक्त असा आहे आता की जे असे वहिवाटीने वक्फ ऑलरेडी रजिस्टर्ड झालेले असतील त्यांच्याबद्दल काय धोरण असेल. काही पिटिशनरच्या कडून जे युक्तिवाद करतायत खासदार आणि वरिष्ठ अधिवक्ता यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलंय की आम्ही काही सगळ्याच्या सगळ्या कायद्याला स्थगिती मागत नाहीये. त्यामुळे सगळ्या कायद्याला स्थगिती ही तर गोष्ट आता तरी मला वाटत नाही होईल म्हणून. एकदा विधेयक संसदेत मंजूर झालं की सुप्रीम कोर्टाला तो बदलण्याचा अधिकार असतो का? त्याचं उत्तर नाही असं आहे. सुप्रीम कोर्टाला बदलता येणार नाही, सुप्रीम कोर्टाला ते रद्द करता येईल. या सुधारणांना धार्मिक रंग न देता याला आपण कायदेशीर परिभाषेमध्ये याला आव्हान देणं आणि मग ते पटवून देणं माननीय सर्वोच्च न्यायालयाला ही महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी रोहित हरी. द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वक्फ बोर्डाचं जे बिल संसदेत मांडण्यात आलं होतं ते मोदी सरकारकडनं 2 आठवड्यांपूर्वीच मंजूर झालं होतं. राज्यसभेत पण ते मंजूर करून घेण्यात आलं होतं. आता वक्फ सुधारणा कायदा हा भारतभर लागू होईल असं वाटत असताना विरोधी पक्ष आणि भारतातल्या काही संघटना आहेत त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेल्या आहेत. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने वक्फ बोर्डावरती जी सुधारणा मोदी सरकारकडनं करण्यात आली होती की मुस्लिमेतर सदस्य या बोर्डावरती असतील तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने एक प्रकारचा आक्षेप नोंदवलाय. आणि आता 5 मेला या सगळ्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलंय, सुप्रीम कोर्टाने काय निरीक्षणं नोंदवलेली आहेत, त्याचा कायदेशीर अर्थ काय होतो आणि या सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू होणार आहे त्याचा वक्फ विधेयकावरती भविष्यात काय परिणाम होणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे ज्येष्ठ ॲडव्होकेट संजीवजी देशपांडे आहेत. संजीवजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. नमस्कार. वक्फ बिलाचा तुम्ही अभ्यास केलेलाच आहे, त्या विधेयकाचा तुम्ही सगळा फॉलोअप ठेवला होता आणि आता सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलेलं आहे. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते नेमकं काय आहे आणि त्याचा नेमका कायदेशीर अर्थ काय होतो? वक्फ अधिनियमामधल्या सुधारणा मंजूर झाल्यानंतर माननीय राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशनही निघालेलं आहे. त्यामुळे तशा अर्थाने आता हा कायदा अंमलात आलेला आहे. या कायद्याच्या विरोधामध्ये बऱ्याच जणांनी, त्याच्यामध्ये काही राजकीय पक्ष आहेत आणि इतर काही संघटना यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये धाव त्यांनी घेतलेली आहे. त्याच्या मागील 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या वेळेला सुनावण्या झाल्या. खरं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने अगदी सुरुवातीचे हे काही निरीक्षणं त्यांनी नोंदवलेली आहेत आणि त्यांनी त्याबद्दल केंद्र शासनाला विचारलं. त्याला केंद्र शासनाकडून सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषारभाई मेहता यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला या संदर्भातला आमचा एक प्राथमिक उत्तर आमचं हे 7 दिवसाच्या आत तुमच्याकडे देतो. त्यानंतर आपण या विषयाची सुनावणी करा. आम्ही सगळ्या विषयांचं उत्तर देण्याला तयार आहे. प्रामुख्याने 2 विषयाच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाची विचारणा ही होती. पहिली गोष्ट अशी की नवीन कायद्यानुसार सेंट्रल वक्फ कौन्सिल आणि स्टेट वक्फ बोर्ड, राज्य वक्फ बोर्ड यामध्ये गैर मुस्लिमांचा समावेश करण्याची तरतुदी ठेवण्यात आलेली आहे. त्याबद्दल ही नेमकी तरतूद तुम्ही कशासाठी केली, काय केली आणि मग अशाच प्रकारची तरतूद तुम्ही इतर धर्मियांच्या विश्वस्त संस्थांमध्येही करणार आहात का, अशा प्रकारचा पहिला प्रश्न हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा होता. स्वाभाविकपणाने सॉलिसिटर जनरल यांनी सांगितलं की आम्ही याबद्दलचं उत्तर आपल्याला देतो, पण दरम्यान जर आपल्याला ही गोष्ट जर आक्षेपार्ह सकृतदर्शनी वाटत असेल तर आता आम्ही या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत सेंट्रल वक्फ कौन्सिल आणि वक्फ बोर्डावर आम्ही कोणतीही नियुक्ती करणार नाही. त्यामुळे हा एक त्याचा भाग झाला. दुसरा भाग असा येतो की वहिवाटीने वक्फ या विषयावर
त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मनामध्ये काही निश्चितपणाने काही त्यांच्या मनामध्ये शंका आहेत. त्यांनी त्याचे प्रश्न विचारले. खर तर या विधेयकामध्ये वहिवाटीने वक या विषयामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये असं वक तुम्हाला करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद आहे. प्रश्न फक्त असा आहे आता की जे असे वहिवाटीने वक ऑलरेडी रजिस्टर्ड झालेले असतील त्यांच्याबद्दल काय धोरण असेल. तर खरं तर हे असे जे वहिवाटीने वक जे ऑलरेडी पंजीकृत झालेले आहेत त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. पण जर सरकारला असं वाटलं की यामध्ये सरकारी मालमत्ता ही वक बाय युजर म्हणून रजिस्टर झाली आहे, मग ते जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण जाईल. ते 3C मध्ये जे बदल करण्यात आलाय त्याबद्दलच्या काही विचारणा या माननीय सर्वोच्च न्यायालयाने केल्या. आणि त्यावेळेला असं वाटलं की कदाचित ही तरतूद न्यायसंगत आहे की नाहीये याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या विचारणा आहेत. आणि त्यामुळे आता यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाहीये. खरं तर केंद्र सरकारने स्वतःहूनच सांगितलेलं आहे की या दोन विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही पुढील सुनावणीपर्यंत काहीही आम्ही करणार नाही. त्यामुळे असं नाहीये की सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. जर हा हे तितकंच खरं आहे की कदाचित असं निवेदन जर केंद्र सरकारकडून आलं नसतं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्याबाबतचा विचार केला असता. पण मुळात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या विधेयकांमुळे खूप सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आणि माझ्या तरी मते या महत्वाच्या आहेतच. सेंट्रल वर्क काउन्सिलमध्ये 2 गैर मुस्लिमांचा समावेश किंवा त्यांची संख्या किती असावी आणि वर्क बाय युजर संदर्भामध्ये या महत्वाच्या आहेतच. पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाच्या सुधारणा यात करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सकृत दर्शनी सुद्धा कोणतंही भाष्य केलेलं नाहीये. उलट माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश संजीव खन्ना साहेब यांनी असं सांगितलं की काही सुधारणा या स्वागतार्ह आहेत. त्यामुळे त्या नेमक्या स्वागतार्ह कोणत्या, नेमक्या आक्षेपार्ह कोणत्या याबद्दलचा विचार 5 तारखेला जेव्हा केंद्र सरकारकडून उत्तर देण्यात येईल त्यानंतरच्या सुनावणीमध्ये होईल. त्याआधी यावरचा कोणताही निष्कर्ष काढणं हे घाईचं ठरेल, हे चुकीचं ठरेल. कारण आता न्यायालयामध्ये या सुनावणीची फक्त 2 सुनावण्या झालेल्या आहेत. अजून विरुद्ध पक्षांनी आपलं म्हणणंही सादर केलेलं नाही. यामध्ये सुप्रीम कोर्टाने जी ऑब्झर्वेशन नोंदवलेली आहेत ती नेमकी काय आहेत सर? आणि त्यामध्ये एक ऑब्झर्वेशन मला असं दिसतंय की हिंदू लोकांच्या धार्मिक ठिकाणी किंवा धार्मिक संस्थांमध्ये तुम्ही मुसलमानांची नेमणूक कराल का, असा एक प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे. तर मग त्याचा कंटेक्स्ट काय नेमका आणि त्याचा अर्थ काय घ्यायचा आपण? आता कसं झालंय की पूर्वीच्या कायद्यामध्ये सेंट्रल वक्फ काउन्सिलमध्ये किंवा वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिमांचा समावेश करण्याची कोणतीही तरतूद नव्हती पूर्वीच्या कायद्यामध्ये. या कायद्याने त्याच्यात तरतूद केलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं होतं की स्वाभाविकपणाने जे तुमचे अधिकारी असतील, मग समजा त्या अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव असतील किंवा मग इतर जे अधिकारांनी तिथे आहेत, मग ज्याच्यामध्ये खासदारांचा समावेश असतो, हे गैरमुस्लिम असले तर ते ठीक आहे. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जे गैरमुस्लिम त्यामध्ये घेताय त्याचं त्याचं कारण काय आणि अशा प्रकारची तरतूद इतर ठिकाणी आहे का. आणि मग हे असेल तर मग यांची संख्या तुम्हाला काही मर्यादित करता येईल का. मग 2च जण, मग ते पदाधिकारी असलेले किंवा नामनिर्देशित असलेले खाजगी व्यक्ती यांची संख्या 2 किंवा 3 असेल असं तुम्हाला काही तुमचं काही तरतूद ही आहे का, अशा प्रकारची विचारणा होती. खरं तर याला उत्तर हे नक्की दिलं जाईल. कारण ज्यावेळेला लोकसभेमध्ये याबद्दलची चर्चा झाली होती
त्याला अनेक खासदारांनी याबद्दलचा खुलासा केला होता की खरं तर हिंदूंच्या किंवा इतर लोकांच्याही विश्वस्त व्यवस्थांमध्ये अशा प्रकारे इतर धर्मियांचा समावेश हा असतो. आणि यातला मूलभूत फरक आपण एक लक्षात घेतला पाहिजे. वक्फवर कोण्या गैरमुस्लिमांची नेमणूक करण्यात येणार नाहीये. वक्फ चालवण्याचा पूर्ण अधिकार हा त्या मुतवल्लीला आहे. गैरमुस्लिम जे जाणार आहेत ते एका ऍडवायझरी बॉडीवर आहेत, सेंट्रल वर्क काउन्सिल. यांना काही निर्णय देण्याचे, काही गोष्टी ठरवण्याचे अधिकार नाही आहेत. आणि त्यामध्येही त्यांची संख्या ही नाममात्र असणारे बहुमत हे स्वाभाविकपणाने मुस्लिम धर्म पाळणाऱ्या सदस्यांचंच असणारे. त्यामुळे त्याच्यात काही फार अडचण येईल असं मला वैयक्तिकरित्या आत्ता वाटत नाही. पण आपण लेटस कीप आवर फिंगर्स क्रॉस. काय पुढे होतंय ते समजेल. पण मला वाटतं ही एक चांगली सुरुवात आहे. काय याचं कारण असं की आपण जर चॅरिटी कमिशनर ही जर संस्था आपण पाहिली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम जो आहे त्याखाली हिंदूंच्या, ख्रिश्चनांच्या किंवा इतरांच्या ज्या ट्रस्ट असतात, सोसायटी रजिस्ट्रेशन असतात, त्यांच्याबद्दलचे विवाद सोडवण्यासाठी ती एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे जे न्यायाधीश असतात किंवा जे चॅरिटी कमिशनर असतात, आयुक्त असतात, त्यांचा ते सगळ्या धर्माचे असतात. म्हणजे मग कदाचित यामध्ये हिंदूंचं एखादं मंदिरात पब्लिक ट्रस्ट असेल तर त्याचा न्याय निवाडा हा एखादा ज्याचं आडनाव किंवा ज्याचा धर्म मुस्लिम आहे असा असिस्टंट चॅरिटी कमिशनर, जॉईंट चॅरिटी कमिशनर किंवा चॅरिटी कमिशनर हे करू शकतात किंवा करतातही. त्यामुळे असं नाहीये की हे दुसरीकडे काही होत नाही. आणि या सेंट्रल वर्क काउन्सिलला केवळ ऍडवायझरी सल्ला देण्याचेच अधिकार असल्यामुळे आणि बहुमत नसल्यामुळे मला तरी वाटतं की यात काही अडचण येणार नाही. वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये काही अडचणी या निर्माण होऊ शकतात, कारण वक्फ बोर्डाला काही क्वासी ज्युडिशियल अधिकारी आहेत. पण त्या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की तिथेही मग मुतवल्लींचे प्रतिनिधी, मग बाकी लोकांचे प्रतिनिधी ही संख्या मुस्लिम धर्मियांचं बहुमत ठेवणारी असल्यामुळे त्याच्यातही फार अडचणी असं वाटत नाही. पण कदाचित माननीय सर्वोच्च न्यायालयाला हा खुलासा पटला नाही तर कदाचित या तरतुदी ज्याला आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये रीडिंग डाऊन म्हणतात, तशी एखादी तरतूद कमी जास्त रद्दबातल होणे किंवा त्याचा वेगळा अर्थ सांगणं अशा पद्धतीने होऊ शकते. बाकी जे बदल सुचवण्यात आलेले त्यांनी करण्यात आलेले ते आतापर्यंत तरी त्याबद्दलचा कोणताही त्याबद्दलची कोणतीही विचारणा, पृच्छा ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेली नाही. सर यातल्या अजून एक गोष्ट समजून घ्यायची होती ती म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे आपले सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना यांनी या सगळ्या प्रकरणात बोलताना त्यांनी सांगितलं की हे या वक्फ विधेयकावरती, वक्फ सुधारणा विधेयकावरती आम्ही अंतरिम आदेश देण्याचा विचार करतोय. तर ह्याचा नेमका काय अर्थ होतो? अंतरिम आदेश देणार म्हणजे ते की ह्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवणार, हे बिल पूर्ण रद्द करून टाकणार का सरकारला कडनं काही त्यांच्या अजून अपेक्षा आहेत की त्यांनी सुधारणा कराव्यात? अ, पहिल्या दिवशीच्या सुनावणीमध्ये नक्कीच माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारची तोंडी त्यांनी रिमार्क्स हे दिलेले होते. आणि त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की आज आम्ही थोडा वेळ बसतोय, उद्या यावर आपण पुन्हा सुनावणी करू, हे त्यांनी म्हटलं होतं. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो जो अंतरिम आदेश असणार आहे किंवा त्यांच्या मनामध्ये होता किंवा आहे, तो काही हा सगळाच्या सगळा कायदा याला स्थगिती द्यायचा असा विषय तो अजिबात नाहीये. आणि मला वाटतं काही पिटिशनरच्या कडून ज्यांनी वकीलपद जे युक्तिवाद करतायत, खासदार आणि वरिष्ठ अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलंय की आम्ही काही सगळ्याच्या सगळ्या कायद्याला स्थगिती मागत नाहीये. त्यामुळे सगळ्या कायद्याला स्थगिती ही तर गोष्ट आत्ता तरी मला वाटत नाही होईल म्हणून. हा, कदाचित याची अंतिम सुनावणी झाल्यानंतर मग सुप्रीम कोर्टाला जर काही वाटलं
की हा सगळाच कायदा चुकीचा आहे, तर सुप्रीम कोर्ट तो सगळा कायदा रद्द करू शकतात. संविधानाने तसे अधिकार दिलेले आहेत. पण ते अंतिम सुनावणी नंतर. दरम्यानच्या काळामध्ये काही तरतुदी जर खूपच चुकीच्या वाटल्या आणि त्याचं जर केंद्र सरकारला समर्थन करता आलं नाही, तर तेवढ्या तरतुदी फक्त दरम्यानच्या काळामध्ये स्थगित ठेवल्या जातील. आणि त्या आत्ता तरी असं दिसतंय की या दोन तरतुदींच्या संदर्भामध्ये काही खुलासा हा करणं आवश्यक आहे. आणि याच्यात अजून एक गोष्ट सांगतो की अनेक वेळा काय होतं की माननीय सर्वोच्च न्यायालय सुनावणी, माननीय सर्वोच्च न्यायालय काय, उच्च न्यायालय काय, सुनावणीच्या दरम्यान अनेक वेळा काही तोंडी मतं हे व्यक्त केली जातात. पण अंतिमतः जे प्रत्यक्ष लेखी आदेशामध्ये असतं त्याच बंधन सर्वांवर असतं. अनेक वेळा सुनावणीच्या दरम्यान जाणून बुजून काही मुद्दे काढण्यासाठी म्हणून सुद्धा काही उलटे सुलटे प्रश्न विचारले जातात आणि तो माननीय न्यायमूर्तींचा अधिकारही असतो की मग त्याचं योग्य उत्तर काढण्यासाठी म्हणून, किंवा त्यांनी एखादा प्रश्न विचारला म्हणजे त्यांनी त्याच्यावरचं मत बनवलं असंही नसतं. जर त्याचा योग्य खुलासा आला तर कदाचित माननीय न्यायमूर्ती अ, विरुद्ध विचारही नक्कीच करू शकतात. सर, या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा येतो की वक्फ विधेयकामधल्या एका महत्वाच्या जी सुधारणा झाली होती, त्या सुधारणेवरती सुप्रीम कोर्टाने त्यांचं मत दिलेलं आहे. आणि ती सुधारणा अशी होती की एखादी जागा ही वक्फची आहे की नाही हे अधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतरच ते लागू होईल. असं त्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा देखील आम्ही जो तरतूद आहे ही ती देखील आम्ही कदाचित बदलू शकतो. तर मला प्रश्न या अनुषंगाने विचारायचा आहे. एक एक मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टाने बोलण्यापेक्षा आपण मला विचारायचं आहे की एकदा विधेयक संसदेत मंजूर झालं की सुप्रीम कोर्टाला तो बदलण्याचा अधिकार असतो का? अ, त्याचं उत्तर नाही असं आहे. सुप्रीम कोर्टाला बदलता येणार नाही, सुप्रीम कोर्टाला ते रद्द करता येईल. सुप्रीम कोर्टाला हे म्हणता येईल की ही तरतूद घटना संमत नाही, संविधान संमत नाही, त्यामुळे ही काही कायद्याचा भाग राहणार नाही. आपल्या संविधानामध्ये आपण जे सूत्र पाळलेले सेपरेशन ऑफ पॉवरचं, कार्याचं विभाजन, त्याच्यानुसार कायदा तयार करणं हे काम लेजिस्लेचरचंच आहे, पार्लमेंटचं आहे, विधिमंडळाचं आहे. आणि अशा तयार झालेल्या कायद्याचा अन्वयार्थ लावणं हे फक्त काम माननीय न्यायपालिकेचं असतं. त्यामुळे न्यायालय हे कायदा बनवू शकत नाहीत. न्यायालयाला फक्त बनवलेला कायदा संविधान संमत आहे की नाही आहे आणि त्यातली एखादी तरतूद योग्य आहे की अयोग्य आहे संविधानाच्या दृष्टिकोनातून आणि इतर न्यायाच्या दृष्टिकोनातून, एवढंच त्यांना ठरवलं येतं. अगदी फार कमी ठिकाणी, म्हणजे जो अलीकडच्या काळामध्ये वाद झाला की धारा 142 मध्ये जिथे कोणत्याही कायद्यात तरतूद नसेल अशा वेळेला पूर्ण न्याय करण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्ट काही आदेश देऊ शकतं. जसं त्यांनी विशाखाच्या प्रकरणामध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन केले आणि त्याच्यानंतर मग कार्यालयाच्या ठिकाणी महिलांचा जो लैंगिक छळ होतो त्याबद्दलचा कायदा नंतर संसदेने केला. कारण त्यावेळेला अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे सुप्रीम कोर्ट एखादी तरतूद बदलण्याची शक्यता ही जवळपास नाही. सर, मग या ह्यानी मला विचारायचं असं आहे की सुप्रीम कोर्टात ही सगळी सुनावणी सुरू आहे. तर वक्फ विधेयक ह्याच्याबद्दल पहिल्यापासून जो वाद आहे सगळा तो असा चित्र रंगवलं जाते की वक्फ सुधारणा विधेयक जे आहे ते मुस्लिम विरोधी आहे. तर मग त्याला मुस्लिम विरोधाचा रंग का दिला जातोय? प्रत्यक्षात हे जे बिल दिसतंय ते जमीन सुधारणा कायद्यासारखं दिसतंय, किंवा ज्या लोकांवर या वक्फचा फायदा घेऊन ज्यांच्या जमिनी ओरबाडल्या जात आहेत, लाटल्या जात आहेत, त्यांना कुठेतरी दिलासा द्यायचा प्रयत्न आहे. तर त्याला मुस्लिम विरोधाचा रंग काय? ही एक अतिशय दुर्दैवी बाब आहे आपल्या देशामध्ये की या सुधारणेला एक धार्मिक रंग हा दिला जातोय. आणि पश्चिम बंगालमध्ये यावरून जी दंगल सुरू झालेली आहे, तीही हिंसाचार जो सुरू आहे ते अतिशय दुर्दैवी बाब आहे. खरं तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण सगळ्यांनी संविधानातल्या संस्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालय याचा विचार करते त्यावेळेला त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. ते योग्य तो निर्णय करतील.
दुर्दैवाने या आधीच्या कायद्याचा फटका हा मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांनाही बसत होता. आणि त्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणजे आमच्या मराठवाड्यातील परभणीचे मला उदाहरण माहिती आहे, की जिथे जवळपास 1100 नागरिकांना वक्फ बोर्डाकडून नोटीस देण्यात आली होती, आणि त्याच्यामध्ये शेकड्यांनी मुस्लिम होते, की जे अनेक वर्षापासून तिथे होते. अशी उदाहरणं अनेक ठिकाणाहून आता येत आहेत. त्यामुळे असं नाहीये. महिलांचा अधिकाराचा प्रश्न आहे. वक्फ अल औलाद ही जी पूर्वीची तरतूद होती, त्यामुळे महिलांचे वारसाचे पूर्ण अधिकार जात होते. अशी तरतूद असावी की नसावी याबद्दल अगदी इस्लामच्याही तज्ज्ञ लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मतं होते. पण आता वक्फ अल औलाद ते त्यांनी अशा पद्धतीने परिभाषित केलेलं आहे की महिलांच्या वारसाच्या अधिकाराला यावरून कुठेही धक्का हा पोहोचणार नाही. आणि आपण एक लक्षात घ्या की मुस्लिम धर्मियांमध्येही जी बोहरा समाज आहे किंवा इतरही अनेक समाज आहेत, या समाजालाही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं असेल की या समाजाच्या लोकांनी जाऊन माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन या विधेयकाला समर्थन ही दिलेलं आहे. त्यामुळे मला मला असं वाटत नाही की हे विधेयक मुस्लिम विरोधी आहे. या विधेयकामध्ये ज्या पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी होत्या त्या सुधारण्याचा प्रयत्न केलाय. जसं की आपल्याला माहिती आहे की केरळमध्ये मुनंबम जो जिल्हा आहे, तिथे शेकडो ख्रिश्चन धर्मियांना याची अडचण निर्माण झालेली आहे. त्यांचा मालकी हक्क असताना, ते ताब्यात असतानाही त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले. त्यामुळे याचा धार्मिक दृष्टिकोनातून विचार न करता या तरतुदींचा उपयोग न्याय देण्यासाठी आणि यामध्ये ज्या बाकी तरतुदी केल्या आहेत, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, सेंट्रल वर्क काउन्सिलमध्ये आता त्यांनी काही तज्ज्ञ मंडळींचा समावेश करायला सांगितला आहे, की तुमच्याकडे एक चांगली जागा आहे, मग या जागेचा चांगला उपयोग करून ज्या कामासाठी ही जागा दान देण्यात आलेली आहे त्याच्यासाठी चांगला उपयोग कसा करता येईल. मग याच्या अकाउंटिंगच्या गोष्टी असतील, ट्रान्सपरन्सी कारभाराची असेल, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आणण्यात आलेल्या आहेत. खरं तर यातल्या अनेक सुधारणा या सच्चर समितीने सांगितलेल्या आहेत. दुर्दैवाने 95 साली कायदा करताना आणि 2013 मध्ये त्याच्यामध्ये खूप बदल करताना या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या सुधारणांना धार्मिक रंग न देता याला आपण कायदेशीर परिभाषेमध्ये याला आव्हान देणं आणि मग ते पटवून देणं माननीय सर्वोच्च न्यायालयाला, ही महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. खरं तर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं याच्याबद्दल जे माध्यमांनी, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी जे वार्तांकन केलेलं आहे त्यातनं एकच बाजू समोर येते आणि त्यातनं कुठेतरी असं चित्र उभं राहते की सुप्रीम कोर्टाने केंद्राचे कान उपटले किंवा सुप्रीम कोर्टाने केंद्राला खडे बोल सुनावले किंवा सुप्रीम कोर्टाने केंद्राला जाब विचारलाय. पण प्रत्यक्षात तुम्ही जसं म्हणालात तसं कोर्टात बऱ्याचशा कायदेशीर गोष्टी घडत असतात ज्या सर्वसामान्य लोकांना पटकन कळत नाहीत आणि त्याच तुमच्यामुळे आम्हाला सोप्या भाषेत कळल्या. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. या विषयात जेव्हा अजून काही अपडेट्स घडतील तेव्हा आम्ही तुमच्याशी परत जोडले जाऊ आणि सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणतंय ते तुमच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. आत्ताच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया या जरूर नोंदवा आणि पॉलिटिक्सचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.